नमस्कार मित्रांनो, वोटर आय डी स्लिप म्हणजेच मतदान कार्ड स्लिप आपल्या मोबाईलमार्फत कशा प्रकारे डाउनलोड करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर त्यामध्ये बघा, जी आपली वोटर आय डी स्लिप असते त्यामध्ये आपलं मतदान कुठे आहे, त्यानंतर खोली नंबर कोणता आहे, तर त्याविषयी संपूर्ण माहिती त्यामध्ये आपल्याला भेटून जाते। जर तुमच्याकडे इपिक नंबर असेल म्हणजेच तुमचं जे वोटर कार्ड आहे तर त्याच्यावर तुम्हाला इपिक नंबर मिळून जाईल। जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या पर्सनल डिटेल्स टाकून सुद्धा तुम्ही तुमचं जे मतदान खोली क्रमांक तसेच सेंटर जे आहे तर ते तुम्ही बघू शकता। तसेच तुमच्याकडे मोबाईल नंबर जरी असेल तर मोबाईल नंबरद्वारे सुद्धा तुम्ही तुमचं जे वोटर आय डी स्लिप जी आहे तर ती डाउनलोड करू शकता। सुरुवातीला तुम्हाला इथे बघा, सर्च इन इलेक्ट्रोल रोल यामध्ये यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथे बघा, सुरुवातीला तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुमचा जो इपिक नंबर आहे तर तो इपिक नंबर एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर येथे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचा आहे। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर येथे दिलेला जो कॅप्चा कोड आहे तर तो कॅप्चा कोड येथे एंटर करायचा आहे आणि सर्च या बटनावर तुम्हाला क्लिक करा। सर्च केल्यानंतर बघा, खाली सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला तुमचा इपिक नंबर दिसेल, तुमचं नाव दिसेल, एज पण दिसणार आहे, त्यानंतर रिलेटिव्ह नेम पण दिसणार आहे म्हणजेच आपल्या वडिलांचं नाव असेल त्या ठिकाणी, त्यानंतर स्टेट दिसणार आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, असेंब्लीचं नाव दिसणार आहे, त्यानंतर पार्ट दिसणार आहे, पोलिंग स्टेशन दिसणार आहे, पार्ट सिरियल नंबर दिसणार आहे। आणि यामध्ये बघा, ॲक्शनमध्ये तुम्हाला व्ह्यू डिटेल जे आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्ह्यू डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर इथे बघा, खाली स्क्रोल केल्यानंतर माहिती छापणे किंवा प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन या बटनावर क्लिक करून तुम्ही ती PDF जी आहे तुमची वोटर आय डी स्लिप जी आहे तर ती तुम्ही डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे इपिक नंबरद्वारे तुम्ही तुमची जी वोटर आय डी स्लिप जी आहे तर ती डाउनलोड करू शकता। वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे। त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे वेबसाईट ओपन झालेली दिसेल आणि त्यानंतर तुमचा इपिक नंबर टाकून तुम्ही तुमची जी वोटर आय डी स्लिप जी आहे तर ती डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, इपिक नंबरद्वारे आपण वोटर आय डी स्लिप कशा प्रकारे डाउनलोड करायची ते आपण बघितलेलं आहे। त्यानंतर आता ज्या मित्रांकडे आपल्या वोटर आय डी कार्ड जर नसेल तर त्यांनी आपलं पर्सनल डिटेल्स टाकून सुद्धा तुम्ही तुमची वोटर आय डी स्लिप जी आहे तर ती डाउनलोड करू शकता। यासाठी तुम्हाला आपल्या वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईट आल्यानंतर येथे बघा, विवरणद्वारा खोजे म्हणजे सर्च डिटेल्स व ह्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमची भाषा सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे। यामध्ये फक्त तुमचं फर्स्ट नेम म्हणजे तुमचं स्वतःचंच नाव टाकायचं आहे। सेकंड, रिलेटिव्ह नेम्समध्ये तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर जन्मतारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे, त्यानंतर एज तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एज सिलेक्ट झाल्यानंतर बघा, इथे जेंडर जे आहे तर ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमचं असेंब्ली जे आहे विधानसभा निर्वाचन क्षेत्र जे आहे तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली नंतर कॅप्चा कोड टाकून तुम्हाला सर्च बटनावर क्लिक करायचं आहे। तर याद्वारे सुद्धा तुम्ही तुमची जी वोटर आय डी स्लिप जी आहे तर ती डाउनलोड करू शकता। त्यानंतर बघा, आता मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही तुमची जी वोटर आय डी स्लिप जी आहे तर ती कशा प्रकारे डाउनलोड करायची ते आता बघूयात। आता हा तिसरा ऑप्शन आहे, जर तुमच्याकडं वोटर आय डी नसेल, त्यानंतर तुमचे पर्सनल डिटेल्स व्यवस्थित माहीत नसेल तर तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा तुमची वोटर आय डी स्लिप जी आहे तर ती डाउनलोड करू शकता। यासाठी बघा, 3 नंबरवर क्लिक करायचा आहे। मोबाईलद्वारे सर्च बाय मोबाईल यामध्ये या टॅबवर क्लिक केल्यानंतर येथे बघा, तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर इथे तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर येथे दिलेला जो कॅप्चा कोड एंटर करून घ्यायचा आहे। एंटर केल्यानंतर सेंड OTPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल। OTP आल्यानंतर इथे एंटर करायचा आहे आणि सर्च बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईल नंबरद्वारे सुद्धा वोटर आय डी स्लिप म्हणजे मतदान कार्ड स्लिप सुद्धा डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे आज आपण
इलेक्ट्रोल म्हणजेच वोटर आय डी स्लिप जी आहे तर ती आपण 3 प्रकारे कशा प्रकारे डाउनलोड करायची ते आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ व तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।